Praise the Lord. प्रभूची स्तुती असो. A very warm welcome to all our online viewers watching us globally through various online platforms. आज संपूर्ण जगभरातून जे सर्वजण आम्हाला वेगवेगळ्या माध्यमाद्वारे पाहत आहेत, तुम्हा प्रत्येकाचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. I would like to greet you in the most powerful and the glorious name of our Lord and Savior Jesus Christ. आपला प्रभू येशू ख्रिस्त तारणारा याच्या गोड, पवित्र आणि सामर्थ्यशाली नावामध्ये तुम्हा प्रत्येकाला आम्ही अभिवादन करतो. My dear people, माझ्या प्रियांनो, today once again it is the Monday discipleship meeting time. आज पुन्हा एकदा सोमवारची शिष्य सभा आहे. Please prepare your hearts आपलं अंतःकरण आपण तयार करूया to receive the word of God देवाचं वचन ऐकण्यासाठी. and kindly join with me to welcome the anointed servants of God, Pastor Peter and Pastor Jayashree, with a mighty applause. आणि जोरात टाळ्या वाजून आपण सर्वजण स्वागत करूया देवाचे अभिषिक्त दास पास्टर पीटर व पास्टर जयश्री यांचं. Praise the Lord. देवाला धन्यवाद. A very warm welcome to you all सगळ्यांचं अगदी शुभ स्वागत आहे in the great and mighty name of Jesus Christ our Lord. प्रभू येशू ख्रिस्त यांच्या महान नावामध्ये. When we have Jesus around us, जेव्हा येशू आपल्या बरोबर असतात we have nothing to fear. तेव्हा घाबरायसारखं काही कारण नसतं His आपल्याला, word is life for us. कारण त्यांचा शब्द आपल्यासाठी जीवन आहे. His word lifts us up. येशूंचे शब्द आपल्याला वर उचलतात, उत्कर्ष देतात. He said, I came to give you life and life in abundance. येशू म्हणालेले आहेत, मी तुम्हाला जीवन आणि विपुल जीवन द्यायला आलोय. It's not just a ordinary life he wants us to live. आणि एक साधं जीवन आपण जगावं अशी त्यांची इच्छा आहे, एवढंच नाही. He says abundant life. तर साधं जीवन तर आपण जगतोच आहे, पण त्यासोबत एक विपुल जीवन आपल्याला मिळावं अशी येशूंची इच्छा आहे. Amen. Amen. So if it is his desire, it should be our desire as well. तर येशूंची जर अशी इच्छा असेल तर आपली पण अशीच इच्छा असायला पाहिजे. Amen. आमेन. Praise God. देवाला धन्यवाद. Today's heading of the message is आजच्या उपदेशाचं शीर्षक आहे the power in the communion of saints. संतांच्या सहभागितेतलं सामर्थ्य. The power in the communion of saints. संतांच्या सहभागितेतलं सामर्थ्य. We'll open our Bibles to Acts chapter 2 verse 42. प्रेषितांची कृत्य याचा दुसरा अध्याय आणि त्यातलं 42वे वचन आपण यासाठी काढणार आहोत. And they continued steadfastly in the apostles' doctrine and fellowship and in breaking of bread and in prayers. प्रेषितांची कृत्य दुसरा अध्याय 42वे वचन म्हणतं, आणि ती प्रेषितांच्या शिक्षणात आणि सहभागीपणात व भाकर मोडण्यात व प्रार्थना करण्यास स्थिरपणाने तत्पर असत. Amen. आमेन. Now, what is the communion of saints? पण संतांची सहभागिता म्हणजे काय हो? What is the fellowshipping of people? लोकांची सहभागिता, लोकांनी एकमेकांशी सहभागिता साधणे म्हणजे काय असतं? What is the desire of God concerning his people? आणि देवाची इच्छा देवाच्या लोकांसाठी काय आहे? God's desire for his people is that they should constantly fellowship with one another. देवाची इच्छा देवाच्या लोकांसाठी हीच आहे की देवाच्या लोकांनी एकमेकांशी सातत्याने म्हणजे सारखी सहभागिता साधली पाहिजे. Because there is power in the communion of saints. कारण संतांच्या सहभागितेमध्ये सामर्थ्य आहे. Now, if God desires that there should be a communion of saints, बरं, आता देवाची जर अशी इच्छा आहे की संतांमध्ये सहभागिता म्हणजे बोलाचाली असायला पाहिजे, what are the things that you do in fellowshipping? तर सहभागितेमध्ये आपण काय काय करतो? सहभागिता म्हणजे काय? 4 things. एकमेकांना भेटल्यावर आपण काय काय करतो? 4 गोष्टी करतो. Apostles' doctrine, प्रेषितांची शिकवण, fellowship, सहभागिता, breaking of bread, प्रभुभोजन prayers. आणि प्रार्थना. या 4 गोष्टी व्हायला पाहिजेत आपण एकमेकांना रूबरू भेटल्यावर. You may have every other thing, but if you don't have these 4 things, you are not really in communion with one another. आणि कदाचित तुम्ही बाकीचं सगळं कराल एकमेकांना भेटून, पण जर या 4 गोष्टी तुम्ही एकमेकांना भेटल्यानंतर केल्या नाहीत तर ते भेटणंच निरर्थक आहे. So let this be a foundation when we talk about Holy Communion. तर आपण जेव्हा पवित्र सहभागितेविषयी बोलतो तेव्हा हाच आपला पाया असायला पाहिजे. प्रेषित 2:42. Now, some other time I am going to speak on each one of them. आता आणि इतर काही वेळेला या प्रत्येकावरती मी तपशिलात बोलीन, But पण today I am going to speak to you on the importance of fellowshipping. आज मी सहभागिता साधण्याचं काय महत्व आहे हे तुम्हाला सांगणार आहे. The first believers who gathered in Jerusalem, जे पहिले विश्वासू जन यरुशलेमेमध्ये गोळा झाले, they had heard the teachings of Jesus directly. त्यांनी येशूंच्या शिकवणी डायरेक्ट ऐकलेल्या होत्या, समोरासमोर. येशू असे बसलेत आणि ते बसलेत आणि ऐकतायत. Like the
12 apostles म्हणजे 12 प्रेषित जसे होते येशूंबरोबर and others. आणि बाकीचे पण शिष्य जसे होते And so they wanted to put it into practice and do it fully. आणि त्यांना तो सराव कायम ठेवून संपूर्णतः तसं करायचं होतं. Amen. आमेन. But after Jesus left the earth, परंतु येशू जेव्हा भूतल म्हणजे पृथ्वी सोडून गेले God still wanted us to continue with fellowshipping one with one त्या another. पश्चात सुद्धा देवाची इच्छा अशीच होती की आपण एकमेकांशी अशी सहभागिता साधली पाहिजे, बोलणं चालणं विश्वासू जनांमध्ये असायला पाहिजे बेटा. But some people thought, पण मग काही लोकांना वाटलं oh, if Jesus is not in our midst, नाही येशूच आता आपल्यामध्ये नाही आहे, what is the good thing to just have communion? तर मग एकमेकांशी अशी सहभागिता साधून फायदा तरी काय, काय चांगलं होणार आहे त्यातनं. That's why Jesus said, म्हणून मग येशू म्हणाले where 2 or 3 are gathered in my name, there am I in the midst of you. जिथं दोघे तिघे माझ्या नावामध्ये जमतात तिथे त्यांच्यामध्ये मी आहे. Amen. म्हणून मग येशू हे बोलून गेले Praise God. की एक कारण आपल्याला पण मिळावं की नाही दोघं तिघं आपण एकत्र जमलो येशूंच्या नावात की येशू तिथे असतात, मग चला ना आपण भेटूया. Amen. And that should encourage us to meet one आणि another त्यातून often. आपल्याला प्रोत्साहन मिळालं पाहिजे, एकमेकांना सारखं सारखं भेटायचं प्रोत्साहन. Amen. Amen. Because it so happened after Jesus left, कारण everybody की- started going about in their own business. असं झालं ना, येशू ख्रिस्त जेव्हा पृथ्वी सोडून स्वर्गात निघून गेले त्याला सगळेच जण आपापल्या कार्यामध्ये आपापल्या व्यवसायामध्ये निघून गेले. Because later on the day of Pentecost, they got together. कारण त्यानंतर जेव्हा पेंटेकॉस्टचा दिवस आला त्या दिवशी ते सगळे एकत्र जमले They stayed in the word. आणि शब्दात राहिले. Though Jesus was not there physically, जरी शरीर रूपाने येशू तिथे हजर नव्हते तरीही but they got together. ते एकत्र जमले, ते शब्दात राहिले. That's why before that itself Jesus said, म्हणून त्याच्या अगोदरच येशूंनी सांगून टाकलं, when he had the Holy Communion, जेव्हा पवित्र सहभागिता म्हणजे प्रभू भोजन ज्याला म्हणतो ते लोक करत असताना Jesus said, येशू म्हणाले do this in remembrance of me. की तुम्ही जेव्हा किंवा जमा व्हाल ना त्यावेळेला माझ्या आठवणीमध्ये हे असं करत जा रे. As often as you meet. म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्ही भेटत राहाल तेव्हा तेव्हा माझ्या आठवणीत हे करत राहा. अजून एक निमित्त एकत्र येऊन See? भेटायचं. So he was reminding them then that very soon I won't be there physically, but you have to continue with this म्हणजे fellowship. येशू त्यांना जणू आठवणच करून देत होते की खूप लवकर मी शरीर रूपाने तर तुमच्यामधून निघून जाणार आहे, पण तरी सुद्धा तुम्ही एकमेकांना भेटायचं सोडायचं नाही, तुम्ही एकत्र जमायचं, भेटायचं, या गोष्टी करायच्या आणि प्रभू भोजनही करायचं. Remember at that time there was no written New Testament. आणि लक्षात ठेवा त्यावेळेला काही लेखी नवीन करार तोवर नव्हता. Eh? लेखी नवीन करार जो आज आपल्या हातात आहे तसा त्यांच्या हातात तेव्हा नव्हता. That's why they had to adhere to the apostles' doctrine. आणि म्हणून त्यांना प्रेषितांच्या शिकवणीवरती राहावं लागलं की प्रेषित काय शिकवतात त्यानुरूप आपण जगायचं. And the apostles, those who met Jesus, had heard from him आणि directly. जे प्रेषित येशूंना भेटलेले होते त्या प्रेषितांनी अर्थातच येशूंच्या मुखे डायरेक्टली शब्द ऐकलेला होता. And they were the only walking, talking New Testament आणि Bible. ते प्रेषित एकटेच असे होते की जे जणू बोलणारं चालणारं बायबल आहेत. And so there has to be a communion of saints. तर संतांचं एकत्र येणं आणि सहभागिता झालीच पाहिजे. But today some people think, पण आज मात्र काही लोकांना असं वाटायला लागलंय since the Bible is complete, we have got the Bible, we don't need to attend to की fellowship. बायबल आता संपूर्ण झालेला आहे, आपल्या हातामध्ये लेखी बायबल आहे, तर कशाला आपण एकमेकांना भेटायला हवं आणि चर्चला जायलाच हवं वगैरे वगैरे. No, पण असं नाहीये we बेटा, all have to meet. आपण एकत्र जमायलाच पाहिजे. The apostles' doctrine, the apostles have to speak. प्रेषितांची शिकवण प्रेषितांनी बोलून सांगायलाच पाहिजे. There has to be breaking of bread. There has to be prayers. There has to be breaking of the word. चर्चमध्ये एकत्र येणं झालं पाहिजे, एकत्र प्रार्थना झाली पाहिजे, वचन तिथे झालं पाहिजे. Major problems are because people don't meet together. आणि मोठ्या समस्या का होतात? कारण की लोक अशा रीतीने एकत्र भेटतच नाही. But there has to be a communion of saints. पण असं नकोय, संतांची सहभागिता पाहिजे बेटा. People don't realize that this communion is God ordained. लोकांना हे कळत नाही की ही जी सहभागिता आहे, हे जे एकत्र येणं आहे ते देवाने नेमलेलं आहे. You don't realize, but God brings people together. आपल्याला हे कळत नाही, तुम्हाला हे उमगत नाही, पण देव लोकांना एकत्र आणतो ना. See, He sends at times one person who can turn into a blessing for you. आणि कधी कधी देव एखाद्या अशा माणसाला तुमच्या समोर आणून ठेवेल की जो तुमच्यासाठी मोठा आशीर्वाद ठरणार आहे, तर ते भेटणं तर झालं पाहिजे. Every time God prepares His people, He prepares His leader also. आणि ज्या दरवेळेला देव त्याच्या लोकांना तयार करतो, देव त्याच्या पुढाऱ्यांना लीडर्सना पण तयार करत असतो ना. Before He talks to the people, He talks to the leader. आणि देव लोकांशी बोलायच्या अगोदर लोकांच्या लीडरशी बोलत असतो. Where there is no leader, there are no people. अहो जिथे लीडरच नाही तिथे लोक धड नाहीत. God raised up first Moses and then He said, talk. देवाने पहिलं मोशेला उभं केलं, मग तो मोशेला म्हटला की जाऊन आता माझ्या लोकांशी बोल. See?
एक क्रम असतो ना. God has His people. देवाकडे देवाची लोक आहेत. You need to know that at times in Holy Communion, तुम्हाला हे कळायची गरज आहे की कधी कधी पवित्र सहभागितेत there is more to it that comes from God. देवाकडनं जे काय आलेलं आहे त्याच्यापेक्षाही जास्त काही असतं. Somebody suddenly comes and he has something for your life. समजा कोणीतरी अचानक येईल आणि त्याच्याकडे तुमच्याच जीवनासाठी काहीतरी उपयोगी गोष्टी होत्या. Yes. असं होऊ शकतं ना, आणि हे एकत्र भेटल्यानेच होणार आहे. Amen. आमेन. Like Moses had some precious word for the children of Israel from God. जसं मोशेकडे इस्रायली लोकांसाठी देवाकडनं काहीतरी मोलवान असा शब्द आलेला होता. When they were crying जेव्हा ते रडत होते, for deliverance, सुटकेसाठी रडत होते, it was Moses who said, God has called me and said that you will be set free. त्याला मोशे त्यांना म्हणाला की देवाने मला पाचारले आणि देव म्हणतोय की तुम्ही मोकळे होणार आहात. I want you to know तर माझी इच्छा अशी आहे की तुम्हाला कळावं that our spirits are not bound by this physical body alone. की आपले आत्मे फक्त या शरीराशी बांधलेले आहेत एवढंच नाही. Everyone who walks with God तर जो प्रत्येक जण देवाबरोबर चालतो not only has the gift of the Holy Spirit in his life, त्याच्या जीवनामध्ये पवित्र आत्म्याचं दान आहे एवढंच नाही, but तर they have a special word coming from a special person. एखाद्या खास व्यक्तीकडून त्यांच्याकडे एखादा खास शब्द येऊ शकत असतो, येतो. And it happens only when all come together. आणि हे सगळं जेव्हा सगळे एकत्र जमा होतात तेव्हाच होऊ शकतं बेटा. See? God has a word for all of you. देवाकडे तुम्हा सगळ्यांसाठीच शब्द आहे. Like Paul says जसं पॉल म्हणाला in 1 Corinthians 14:26, 1 करिंथ याचा 14वा अध्याय 26वे वचन. how is it, brethren, when you come together, every one of you has a psalm, a doctrine, has tongue, has revelation, has an interpretation. 1 करिंथ 14वा अध्याय 26वे वचन पॉल म्हणतो, तर भावांनो हे काय आहे, तुम्ही एकत्र मिळता तेव्हा तुम्हातील कुणाला गीत गायचे आहे, कुणाला शिक्षण द्यायचे आहे, कुणाला प्रगटीकरण सांगायचे आहे, कुणाला अन्य भाषा बोलायची, कुणाला अर्थ सांगणे, सर्व गोष्टी वृद्धीसाठी करण्यात याव्यात. Can you imagine that? म्हणजे कल्पना करा या गोष्टीचा, या वाक्याचा जरा विचार करा. When we come together, all these gifts start operating. म्हणजे जेव्हा केव्हा आपण सगळे एकत्र जमतो त्याला ही सगळी दानं कार्यरत व्हायला लागतात. And it is a blessing to you all. आणि तुम्हा सगळ्यांसाठीच हा एक आशीर्वाद आहे. We come together not to have just a good time, आपण एकत्र जमतो फक्त केवळ चांगली वेळ घालवायला आणि गप्पा मारायला नाही काही. that we can do it outside ते तर also. बाहेर पण एकत्र भेटून करता येतं. But when we come together, पण जेव्हा आपण एकत्र जमतो there is an impartation. तेव्हा तिथे एक इम्पार्टेशन असतं की आमच्यावरनं तुमच्यावर, तुमच्यावरनं आमच्यावर काहीतरी येत असतं. Yes, I'm telling you, when I just came to the Lord, मी सांगतो ना तुम्हाला, जेव्हा मी नुकताच प्रभू येशूकडे आलेला, we used to meet together about 10 to 12 people. नुकताच जेव्हा मी प्रभू येशूकडे नवीन नवीन आलो होतो त्याला 10-15 लोक आम्ही एकत्र भेटायचो. But I used to be seeking after God पण मी मात्र देवाच्या मागे तेव्हापासूनच फार लागलो होतो. and praying and meditating. आणि सारखा मी प्रार्थनेमध्ये देवाच्या वचनावर मनन करण्यामध्येच असायचो मी. I didn't seek to meet any one of them. आणि कधीच मी असं योजलं नव्हतं की मला कुणाला भेटायचंय वगैरे वगैरे. But the Lord showed me पण प्रभूने मला सांगितलं that there were things in their lives and in their spirits that they had not harnessed. त्यांच्या जीवनात, त्यांच्या आत्म्यात अशा काही गोष्टी आहेत की ज्या त्यांनी बांधलेल्या नाहीयेत. See? And when I joined them, आणि जेव्हा मी त्यांच्यात गेलो, some of their things were imparted into my life. त्यांच्यातल्या काही गोष्टी माझ्या जीवनावर इम्पार्ट झाल्या, आल्या. म्हणजे ज्यांच्या सहवासात आपण राहतो, वाण नाही तर गुण लागतो जे म्हणतात ना, ते होतं. In some way, it just was imparted into me. आणि काही ना काही कुठल्या ना कुठल्या रीतीनं त्यांच्यावरचं माझ्यात आलं. That time I could not comprehend or understand what it was. आणि त्यावेळेला मला ते काही समजलं नाही की हे काय आहे. See? Because I had not reached to that level of spirituality. कारण आध्यात्मिकतेच्या तेवढ्या स्तरापर्यंत तेव्हा मी पोचलो नव्हतो. But today I know पण आज मला कळतं those genuine and gem kind of people that I was associated with, ते जे अस्सल 10-15 लोक होते, हिऱ्यांसारखे, ज्यांच्याशी माझा संबंध तेव्हा होता, something of their goodness, something of their gifts was imparted in my त्यांच्यातला life. काहीतरी चांगुलपणा, त्यांच्यातल्या काहीतरी देणग्या माझ्यावरती आल्याच. Today, if I have developed, it is because of those genuine people. आज जर मी एवढा विकसित झालोय तर त्या अस्सल लोकांमुळेच झालोय. And it's all because of the communion of saints. आणि हे सगळं संतांनी एकत्र येण्यामुळे होतं बेटा. There is always an impartation when the saints gather together. आणि देवाचे संत जेव्हा केव्हा एकत्र येतात ना, तेव्हा नेहमी ते एकमेकांवर काहीतरी टाकत असतात. Why? का? Because Jesus is present where 2 or 3 are कारण gathered in जिथे His name. दोघे तिघे जेव्हा येशूंच्या नावात एकत्र जमतात तिथे येशू असतात ना, म्हणून तुमच्यावरनं माझ्यावर, माझ्यावरनं तुमच्यावर काहीतरी चांगलं येतं.
Bible says to equip the saints. आणि बायबल म्हणतं की ते संतांना सज्ज करायला येतं. There is power when we gather together. आपण एक तर जेव्हा एकत्र जमतो तिथे सामर्थ्य असतं. When we come together, there is a blessing. आपण एकत्र येतो तेव्हा तिथे आशीर्वाद असतात. You know how Peter fished the whole night, तुम्हाला माहितीये ना पेत्राने कसं रात्रभर मासेमारी केली but he did not catch a single आणि fish. मात्र त्याला एकही मासा मिळाला नाही. But that morning, त्या सकाळी मात्र a multitude of people had gathered around Jesus, एक लोकसमुदाय येशूंच्या अवतीभोवती मोठा गोळा झाला. and he went into a nearby boat and आणि he preached from it. एका जवळपासच्या नावेत ते गेले आणि त्यांनी तिथून उपदेश केला. What was the result? काय त्याचा परिणाम झाला? There was blessing released in Peter's life. पेत्राच्या जीवनावर आशीर्वाद मोकळे झाले असा त्याचा परिणाम लागला. See, there Jesus was preaching. आणि तिथे येशू उपदेश करत होते. All the people had gathered. सगळे लोक असे गोळा होऊन बसलेले होते Most of them were hearers. आणि त्यातले जास्तीत जास्त ऐकणारे होते. But Peter was not only a hearer, but he had even supplied his boat for Jesus आणि to preach. पेत्राने फक्त ऐकलं नाही तर पेत्राने ऐकलं सुद्धा आणि पेत्राने स्वतःची नाव येशूंना त्या नावेत येशूंनी जाऊन उपदेश करावा म्हणून दिली सुद्धा. And there was an impartation on Peter's life. मग झाला हा व्यवहार. हे दळणवळण जे म्हणतात ते झालं. पेत्रावरती काहीतरी आलं He caught miraculous fish. आणि त्याला चमत्कारिक रीतीनं मासे मिळाले. Not only that, इतकंच नाही Jesus connected with Peter to make him fishers of men. आणि येशूंनी संपर्क साधला मग पेत्राशी आणि पेत्राला माणसे धरणारा केला. If that day Peter had just denied Jesus or he had gone away from there, समजा त्या दिवशी पेत्राने येशूंना नकार दिला असता की मी माझी नाव नाही देणार आणि पेत्र जर तिथून चालता झाला असता की मी चाललो. oh, there is a meeting here of Jesus and the people, let me just move away from here. अच्छा अच्छा इथे येशू येत आहेत का म्हणजे आता ह्यांची मीटिंग होणार मग मला नकोच इथे थांबायला मी चाललो बाबा. What would have happened? मग काय झालं असतं पेत्राचं? He would have slept empty stomach. पेत्र उपाशी पोटी झोपला असता असं म्हणायला लागेल His future would have collapsed. आणि त्याचं भवितव्य कोसळलंच असतं. But see, पण बघा ना there is always an impartation when we gather together spiritually. जेव्हा आपण आध्यात्मिक रीतीनं एकत्र जमतो ना त्याला आपल्यावरनं ना एकमेकांवरती हे अशा पद्धतीनं गोष्टी येत राहतात. Even now as you are gathered together, आता सुद्धा आपण जे थोडके इथे जमलोय joined with me, माझ्या बरोबर तुम्ही बसलाय there is an impartation. आहे ना इम्पार्टेशन माझ्यावरनं तुमच्यावर You may तुमच्यावरनं not माझ्यावर fully understand it, आणि तुम्हाला कदाचित हे पूर्ण कळणार नाही but in the coming days you will see the power of that communion. पण येत्या दिवसात तुम्हाला त्या पवित्र सहभागितेतलं सामर्थ्य कळेल बरं का. Not only that, आणि इतकंच नाही when we gather together, जेव्हा आपण एकत्र जमतो the Holy Spirit always changes us. त्याला पवित्र आत्मा एकदा आपल्यालाच बदलतो And our spirits are changed. आणि आपले आत्मे And बदलतात He puts something that there was not there before. आणि असं काहीतरी तो आपल्यात घालून जातो की जे पूर्वी आपल्यात नव्हतं. So, our spirit, तर आपले आत्मे it has the quality and quantity necessary to impart into another person's life तर also. आपल्या आत्म्यामध्ये तेवढी कुवत तेवढं सामर्थ्य आहे की आपला आत्मा दुसऱ्यांच्या आत्म्यांवरती काहीतरी चांगलं पाठवू शकतो. Yes. Now, this is impartation that is happening आता to you. हे सुद्धा जे चाललेलं आहे ते इकडनं तुमच्यावरती काहीतरी ओतलं जात आहे You have got something which the world does not have. आणि असं काहीतरी तुम्हाला मिळतंय की जे जगाकडे नाहीये. So, when you go back home, तर आता जेव्हा तुम्ही घरी परत जाल you find yourself to be higher up in spiritual level than the other person. त्याला तुम्हाला असं आढळेल की मी इतर माणसांपेक्षा समोरच्या माणसांपेक्षा आत्मिक रीतीनं आज जरा मी वर आहे बरं आहे. Yes. You are more blessed, you are more confident, you have more peace, you have more joy. जरा जास्त मी आशीर्वादित झालोय आज खुश आहे आनंदी आहे शांतिमय आहे वगैरे वगैरे वाटेल. Every meeting you attend, there is an impartation. ज्या दर वेळेला तुम्ही येशूंच्या सभेला याल त्या दर वेळेला तुमच्यावर असं काहीतरी ओतलं जाईलच. When I come here to preach and teach, जेव्हा केव्हा मी इथे येतो आणि मी उपदेश करायला शिकवायला उभा राहतो there is an impartation. असतं तिथे इम्पार्टेशन. ते God दळणवळण has- सुरू होतं. God has imparted something into me. देवाने काहीतरी माझ्यावर ओतलेलं असतं. When I come here, I just don't come empty. कारण मी इथे येताना असा रिकामा तर येत नाही ना. I come full. मी पूर्ण भरूनच येतो. If I come empty, what shall I give you? मी रिकामा आलो तर तुम्हाला काय देणार? God has to impart into me म्हणजे something. देवाने पहिलं माझ्यात ओतलं पाहिजे जे मी तुमच्यात ओतीन. Then I can pour it into you. मग ते मला तुमच्यावर ओतता येईल ना. Some say I will learn from Jesus directly at home. काही लोक म्हणतात नाही नाही मला मात्र असं काय एकत्र चर्चमध्ये वगैरे जमायचं नाही. मी येशूंकडे डायरेक्ट जाऊन डायरेक्ट शिकीन वन ऑन वन. Yes, you can do that. करू शकता तुम्ही असं नाही नाही असं नाही. To a measure, you can be blessed. काही प्रमाणात त्यातूनही तुम्ही आशीर्वादित व्हाल की मी येशूंच्या चरणी एकटा बसलो आणि येशूंनी मला एकट्याला शिकवलं. But you don't complete perfection there. पण मग तिथे परिपूर्णता साध्य होत नाही. तिथे मग इम्परफेक्शन राहतं.
A body coming together is always a perfect body. शरीराने एकत्र येणं म्हणजे तिथे शरीर पूर्ण होतं ना बेटा. हात, पाय, Yes. पोट, डोकं सगळं एकत्र आलं तर म्हणतात दिस इज वन बॉडी, हे एक शरीर आहे. पण हात घरी, पाय आणि दुसऱ्या घरी, डोकं आणि तिसऱ्या घरी, आपण म्हणू शकतो का हे एक शरीर आहे? One person has one full body, I understand. एका व्यक्तीला एक पूर्ण शरीर आहे ते तर मलाही माहिती आहे. But that is a physical concept पण ते शारीरिक or रीतीनं physical setup. किंवा तो फिजिकल सेटअप आहे. एक शरीर रूप असंच असतं की माणसाला एक शरीर. But when we talk about spiritual पण gathering, आध्यात्मिक गोळा होण्याविषयी जेव्हा आपण बोलतो we cannot be one body unless we all meet together. तेव्हा ना जेव्हा आपण सगळे एकत्र भेटत नाही तोवर ख्रिस्ताचं शरीर पूर्ण होत नाही. In the physical body, you have your head, but in the spiritual body, only Christ can be the head. या शरीरामध्ये आपलं डोकं आपलं मस्तक आहे पण ख्रिस्ताच्या शरीरामध्ये फक्त ख्रिस्तच मस्तक होऊ शकतात. Amen. So you are attached to the head, but not to the body. तर तुम्ही मस्तकाला अटॅच्ड आहात पण शरीराशी पण जुळलं पाहिजे ना. At home, you are attached to the head, but you are not attached to the body. आपापल्या घरांमध्ये बसून तुम्ही ख्रिस्ताशी म्हणजे मस्तकाशी जुळताय पण शरीराशी कुठे जुळताय? Only when we gather together, we are attached not only to the head, but to the body. आणि ख्रिस्ताच्या शरीराशी आपलं जुळणं कधी होईल? जेव्हा आपण चर्चमध्ये एकत्र जमू त्यावेळेलाच ते होणार आहे बेटा. There lies the perfection of the body, soul, and आणि spirit. तिथे जीवात्मा शरीर यांची परिपूर्णता असते. The head can be only one, मस्तक तर नेहमी एकच असणारे एकच आहे but पण the body becomes when all come together as different members. ख्रिस्ताचं शरीर कधी पूर्ण होतं? जेव्हा ख्रिस्ताच्या शरीराचे सगळे अवयव आपापली घरं सोडून एकत्र जमतात Yes. तेव्हा. And so when all gather together, तर जेव्हा एकत्र सगळे जमतात then there is a flow of energy and power and revelation मग in that तिथे body. स्फूर्ती म्हणा, सामर्थ्य म्हणा आणि वचनाचं प्रगटीकरण म्हणा हे सगळं तिथे येतं. Paul says पॉल म्हणतो in Colossians 2:19, कलसईचा दुसरा अध्याय आणि 19व वचन, and not holding the head from which all the body by joints and bands have nourishment ministered and knit together increase with the increase of God. कलसीकरास पत्र दुसरा अध्याय आणि 19व्या वचनामध्ये पॉल म्हणतो आणि तो मस्तकाला घट्ट धरून राहत नाही त्यापासून सर्व शरीराला सांधे व बंधने यांच्या योगे पुरवठा होत आहे आणि ते बळकट जोडले जात असतात दैवी वृद्धीने वाढते. Did you see that? लक्षात येते का काय लिहिलंय? Growth is only when we come together. वृद्धी ज्याला म्हणतात वाढ, वाढ जेव्हा आपण एकत्र जमू तेव्हाच होते. Today's concept is not to go to church. पण आजची संकल्पना आधुनिक जमान्याची आता अशी झालेली आहे की चर्चला वगैरे काही जायची गरज नाही रे. I'll be joined to the head. मी मस्तकाशी जडून राहीन, ख्रिस्त माझा मस्तक आहे. But then what about the body? अरे पण शरीराचं काय? तू शरीराचा एक भाग आहेस, बाकीच्या भागांशी जुळायला नको का? You are a finger of the body. तू त्या शरीरातलं एक बोट आहेस. मग Where is the बाकी- leg? Where is the ear? Where is the eye? बाकीच्या अवयवांशी भेटायला पाहिजे तेव्हा ते शरीर पूर्ण होईल ना. डोळा कुठे आहे? बाकी हात कुठे, पाय कुठे? Only when the full body is there, then the inflow is there. संपूर्ण शरीर एकत्र जमलं की मगच तिथे ओतळी होईल. Some are no longer part of Christ काही लोक मात्र ख्रिस्ताचा भागच राहिले नाहीत. because the whole body should come together. कारण संपूर्ण शरीर एकत्र आलंच पाहिजे, ह्याच्यामध्ये वादच नाहीये. Every joint supplies something for you. प्रत्येक सांधा तुला काही ना काही पुरवठा करतो. You don't realize the importance of one hand. तुला कळत नाही एका हाताचं महत्व, You don't know the importance of one leg. तुला कळत नाही एका पायाचं महत्व. See? Our body is not only consisting of only hand. आपलं शरीर म्हणजे संपूर्ण शरीर म्हणजे फक्त हात नाहीये काही. It has eyes also. शरीरामध्ये सगळंच असतं ना, डोळे आहेत. Only hands are not important फक्त हात म्हणजे शरीर नाही आणि फक्त हातच महत्वाचे नसतात because only the leg is not important. आणि फक्त पाय महत्वाचे नाहीयेत. Yes, the legs can walk, पाय चालतात मला माहितीये, but it will walk and it will fall into a ditch if the eyes are not पण there. जर डोळे नसले तर मग ते पाय कुठेतरी खड्ड्यात पडणार ना. That's why when an individual who does not join himself to the body of Christ always suffers. म्हणून जो कोणी असा एकटा राहतो ना आणि ख्रिस्ताच्या शरीराशी जुळत नाही ना त्याला नेहमी त्रास होतात. You don't realize what happens when a believer comes together and joins together with another believer. तुम्हाला माहिती नाहीये एखादा बिलीवर माणूस दुसऱ्या बिलीवर माणसाशी भेटल्यानंतर काय होतं. Bible says बायबल म्हणतं one can chase 1,000, two can chase 10,000. 1000ला पळवून लावतो, दोघं एकत्र जमले तर 10,000 पळवून लावतात. फरक बघा. But the mathematics is wrong. आपण गणित चुकलंय हे.
One can chase 1,000, two should chase 2,000. तर एकाने 1000ला पळवले तर दोघं भेटल्यावर दोघांनी 2000ला पळवायला हवं असं तुमचं डोकं गणित करून म्हणेल. But God's mathematics is पण देवाचं गणित असं असतं, one can chase 1,000, but if you gather together, I will see that you chase 10,000. एक 1000ला पळवेल, पण तुम्ही जर एकत्र जमलात तर मी हे बघीन की तुम्ही दोघं जण 10,000ला पळवाल. हे देवाचं गणित आहे. You can imagine the power that operates in the Holy Communion. म्हणजे कल्पना करा, पवित्र सहभागितेत, पवित्र एकत्र येण्यामध्ये किती सामर्थ्य आहे तुम्ही विचार करा. God is a spirit. देव आत्मा आहे And when we gather together as spirit आणि beings, जेव्हा आपण आत्मा म्हणून एकत्र जमतो He works through our spirit. त्याला आपल्या आत्म्याद्वारे तो काम करतो. Amen. आमेन. That's why never forsake the assembling of gathering म्हणून together. ना एकत्र जमायचं कधी सोडायचं नाही बेटा. Remember what Elisha told Elijah. अलिशा एलियाला काय म्हटला ते नेहमी लक्षात ठेवा. When Elijah was about to be taken away, एलिया जेव्हा वर उचलला जाणार होता you know, Elijah said त्यावेळेला एलिया म्हणाला, in the 2 Kings 2:9, 2 राजे 2राच अध्याय आणि 9वं वचन, Elijah said, एलिया म्हटला, ask what I shall do for thee, just ask. तुझ्यासाठी मी काय करू, फक्त मला विचार आत्ता या वेळेला. आणि असे झाले की त्यांनी सांगितले, मी काय करू तुझ्यासाठी मला सांग. Now, these are very special moments. आता हे जे असे काही क्षण असतात ना ते फार महत्वाचे क्षण असतात बरं का. Very special only when you have gone into deep communion. एकदम स्पेशल क्षण असतात हे. जेव्हा आपण अगदी खोल अशा सहभागितेत गेलेलो असतो तेव्हा ते प्राप्त होतात. Here the fellowship is between two, but that is a fellowship. आता ही सहभागिता अलिशा आणि एलिया या दोघांमध्ये होती, पण ती सहभागिताच आहे ना. दोघं not भेटले, alone. पण दोघं भेटले ना, एकटा नाहीये, दोघं आहेत ना. See? Something special. काहीतरी खास The घडतं. moment two gather together, something special. दोघं जण येशूतले जेव्हा जमतात तेव्हा काहीतरी खास घडतं. Elijah and Elisha had been together for 10 years. एलिया अलिशा 10 वर्ष एकत्र राहिले, Yes, they were together, walking together. एकत्र चालत होते ते. I mean, if there was a church that time, they would have been together with 10 people आणि or त्याला 20 people. चर्च असतं तर अजून 10-20 लोकांबरोबर ते एकत्र जमले असते. See, we don't know the power of communion. आपल्याला माहिती नाहीये एकत्र जमण्यातलं सामर्थ्य, म्हणून आपल्याकडनं दुर्लक्ष होतं या गोष्टीवर. It's not just coming to church and then running away home as soon as it is over. फक्त आपलं चर्चला आलो आणि चर्च संपलं की पळत घरी निघून गेलो, त्याला काही चर्चला येणं म्हणत नाहीत बेटा. There is an extension of the communion that even after the meeting you just meet to and one another and talk with one another and there is an impartation. सहभागिता नीट साधली जाते. चर्चला आल्यानंतर सुद्धा समजा चर्च आता संपलं तर त्याच्यानंतर एकमेकांना भेटणं, प्रभूत एकमेकांची चौकशी, हे सगळं झाल्यानंतर मग घरी जायचं. Elisha replied, अलिशाने उत्तर दिलं, 2 I राजे want 2:9, a double portion of your spirit. मला तुमच्या आत्म्याचा दुप्पट वाटा पाहिजे. 2 राजे 2 अध्याय 9वं वचन बघा तुम्ही. How boldly you can ask if you are fellowshipping. जर आपण असे सहभागितेत With somebody. राहिलो तर धाडसानी आपल्याला समोरच्या माणसाकडनं असं काहीतरी मागता येतं की मला तुमच्यावरचा दुप्पट अभिषेक द्या. See, when you are walking with somebody for 10 years, you have that power to आणि ask. 10 वर्ष एखाद्या माणसाबरोबर आपण चाललो तर तेवढं सामर्थ्य येतं आपल्यात. Notice he didn't say, I want a double portion of the Holy Spirit. तो असं नाही म्हटला की पवित्र आत्म्याचा दुप्पट वाटा मला द्या. No, he already was in fellowship with the Holy Spirit. पवित्र आत्म्याच्या सहभागितेत तर अलिशा ऑलरेडी होता. See? When you are at home, you are in fellowship with the Holy Spirit आपण and with आपापल्या God. घरी असताना पवित्र आत्मा आणि देव यांच्याशी आपली एकट्याची सहभागिता तर होतच असते. But there is something of the other person's spirit also you need. पण समोरच्या माणसाच्या आत्म्यातलं सुद्धा आपल्याला काहीतरी गरजेचं असतं. Say, त्याच्यासाठी भेटणं see, पाहिजे. here he didn't say, I want the double portion of the Holy Spirit, but your spirit. It's a personal pronoun. इथे तो असं नाही म्हटलेला की मला पवित्र आत्म्याचा दुप्पट वाटा द्या. तुम्ही वाचा तिथे काय Yes. लिहिलंय. तो म्हणतोय तुझ्या Yes, your आत्म्याचा. spirit. सर तुमच्यातला जो आत्मा आहे ना त्याचा दुप्पट वाटा मला द्या. Many, यू रीड इट. many times when people preach, they say he asked for the double portion of the Holy Spirit. बऱ्याच वेळेला लोक वाचतात आणि म्हणतात की अलिशाने एलियाकडे पवित्र आत्म्याचा दुप्पट अभिषेक मागितला. Yes, that sounds very spiritual, but Ha. it's not scriptural. ऐकायला ते फार आध्यात्मिक वाटतं, पण ते शास्त्राला धरून नाही, कारण की शास्त्र म्हणतं त्याने त्याच्या आत्म्याचा दुप्पट वाटा मागितलाय. Now, what is he asking for? Let us not dissect it theologically. म्हणजे आता तो अचूक रीतीनं एलियाला काय मागतोय ते ईश्वरी ज्ञानानं आपण उगीच त्याच्यामध्ये तुकडे नको करायला. We know it's from the Holy Spirit finally. आपल्याला सरते शेवटी एवढं माहिती आहे की पवित्र आत्म्याकडचंच आहे हे सगळं. I mean, it's not his spirit he's asking, but everything of the Holy Spirit, but that has dealt in Elijah. म्हणजे तुझा आत्मा मला दुप्पट रीतीनं दे म्हटल्यावरती तो पवित्र आत्म्याला मागत नाही असं नाही, पवित्र आत्माच मागतोय. Yes. पण ज्या पवित्र आत्म्याने एलियामध्ये येऊन Yes. कारवाया केलेल्या आहेत आणि मग एलिया जो एलिया आहे तो तसा बनलेला आहे, Yes. त्या तुझा आत्मा मला डबल देशील.
Just like you can argue that the Galatians, in Galatians, you see the fruit of the Spirit is the fruit of the human spirit. जसं आपण बघतो की गलतीकराच्या पत्रांमध्ये आत्म्याची फळं लिहिलेली आहेत 9 fruit of the Holy Spirit. 9 आत्म्याची फळं जी लिहिलेली आहेत गलतीकराच्या पत्रात. It's not just the fruit of the Holy Spirit, it's your fruit also. आणि ते फक्त पवित्र आत्म्याचं फळ नाही, ते तुझंही फळ आहे ना. It takes both. आणि दोन्ही, त्या दोन्ही आहे, तू पण आहे, पवित्र आत्मा पण आहे. Holy Spirit alone will not work from you. पवित्र आत्मा एकटा तुझ्यातनं काम करणार नाही ना. He cannot express himself through you. कारण पवित्र आत्मा तुझ्याद्वारे असं व्यक्त करू शकत नाही ना. Otherwise, we'll be only praising the Holy Spirit, and then what that person did and all will not be counted at all. नाहीतर आपण फक्त पवित्र आत्म्याचं कौतुक करत राहून त्या माणसाने काय केलेलं आहे त्या माणसाची कुठे आपल्याला काही म्हणजे आपण त्याचं नावही घेणार नाही. Otherwise, why the gifts are given if it's only the Holy Spirit? देणग्या मग दिल्याच कशाला आहे? जर पवित्र आत्मा सगळं करणार असेल तर मग देणग्या, दान, Why rewards are given in heaven? प्रतिफळ वगैरे का स्वर्गात दिली गेली असती? जर पवित्र आत्म्यानेच सगळं करणं आहे Yes. आणि एक माणूस या नात्याने आपलं त्यात काहीच योगदान नसणार आहे तर मग देवाने ते दिलंच कशाला असतं? So I take it to be both. तर मी दोन्ही घेतो त्यात It is the fruit of my spirit, की माझ्या आत्म्यातलं फळ आहे ते but it is also the fruit of the Holy आणि Spirit. पवित्र आत्म्याचं सुद्धा फळ आहे ते, जे गलतीकराच्या पत्रात लिहिलेलं आहे की तुम्ही असं करा, तसे राहा 9 फळ आहेत ना ती सगळी. Because now I am so in union with Him कारण की आता मी इतका एकरूप झालोय त्याच्याशी that the union is producing something through me. की ती एकी आता माझ्यातनं काहीतरी उत्पादित करत आहे. मी आणि देव, मी आणि पवित्र आत्मा एवढी एकी झाली आहे की त्या एकीतनं आता काहीतरी छान उत्पादन बाहेर येत आहे. You see the fruit working through me. तुम्ही बघत असाल माझ्याद्वारे फळ काम करताना. Yes, it is mine, ते माझं आहे and yes, it is His also. आणि अर्थातच ते पवित्र आत्म्याचं पण आहे. It is His, and yet it is ते mine. त्याचंही आहे, ते माझंही आहे. See, you find it in the scriptures. म्हणजे शास्त्रात असाच उल्लेख आहे बेटा. So Elisha said, तर अलिशा बोलला, "Give me a double portion of your spirit." तुझ्या आत्म्याचा दुप्पट वाटा माझ्यावरती असावा असं कर. Now, did he know about the Holy Spirit? आता त्याला पवित्र आत्म्याविषयीनं माहित नव्हतं का? Of course, he knew it. त्याला माहिती होतं. Those people knew the Holy Spirit. त्या लोकांनाही पवित्र आत्मा माहित होता. But what he wanted was a quality that Elijah had developed by having association with the Holy Spirit. पण अलिशाला काय म्हणायचं होतं की एलिया सर इतकी सारी वर्ष पवित्र आत्म्याबरोबर राहून Yes. जे तुमचं विकसन झालेलं आहे आणि तुमचं जे व्यक्तिमत्व झालेलं आहे ते मला पाहिजेल आहे. तर तो जो आत्मा तुमचा आता तयार झालाय पवित्र आत्म्यामुळे तो दुप्पट मला द्या. Always remember, नेहमी लक्षात ठेवा. when you move with a very matured Christian, समंजस आणि प्रौढ अशा ख्रिश्चन लोकांबरोबर जेव्हा तुम्ही राहता 100% something of their spirit will be imparted to you. 100% त्यांच्या आत्म्यातलं काही ना काही तुमच्यावर येणार. But if you don't walk with them with the right heart, पण योग्य हृदयाने तुम्ही त्यांच्या बरोबर जर चालला नाहीत out of grief they cannot give you anything, only out of joy they can give तर you. मग दुःखापायी ते तुम्हाला काही देऊ शकणार नाहीत. आनंदी असतील तर ते तुमच्यावरती काहीतरी टाकू शकतात. See, you may ask, but they तुम्ही may not मागाल give. तुम्ही मागाल कदाचित त्यांना पण ते देणार नाहीत. See, there were other prophets also in the school of prophets, बाकी पण संदेष्टे होते ना संदेष्ट्यांच्या शाळेमध्ये. but all did not get the spirit of Elijah. पण सगळ्यांना एलियाचा आत्मा मिळाला नाही ना, Only Elisha got it. फक्त अलिशाला मिळाला. So the communion of the saints is not as easy as we think. तर संतांची सहभागिता आपल्याला वाटते तेवढी सोपी नाहीये. That you just gather around the table and eat. की असं काही नाही रे, एकत्र जमायचं मेजापाशी खायचं आणि झालं असं that is नसतं. communion. आणि त्याला सहभागिता म्हणतात असं नाही काही. That is not communion. त्याला काही सहभागिता म्हणत नाहीत की आले सगळे आले बसले खाल्ले केलं गेले असं That नाही. is just physical fellowship and soul fellowship. ती शारीरिक सहभागिता झाली, ती फक्त जीवाची सहभागिता झाली. That is not spiritual fellowship. ती काय आध्यात्मिक झाली नाही रे. So it is not as easily done as people think. तर ती एवढ्या सोप्या रीतीनं होत नसते जेवढी लोकांना ती सोपी वाटते. It takes a preparation of heart. त्यामध्ये हृदयाची पूर्वतयारी लागते बेटा. ती हृदय तुटकी फुटकी मोडकी होऊन मशागत होऊन तयार झालेली I'm लागतात. going to church की मी चर्चला चाललोय because I love my people. कारण माझं माझ्या लोकांवर प्रेम आहे I want to impart आणि something. मला काहीतरी त्या लोकांवर I want टाकायचं to pray. मला प्रार्थना I want to करायची seek prayer. मला प्रार्थना हव्या आहे. It's always a give and take, give आणि and take. नेहमी जे मी म्हणते ना दळण वळण कशाला म्हणतात, द्या घ्या द्या घ्या ह्याला दळण वळण म्हणतात. Give and take is not you give money then I give you food. You आणि give. No, that is द्या not the घ्या kind I'm म्हणजे talking about. अशी दळणवळण किंवा देवाणघेवाण नाही की ज्याच्यामध्ये मी तुला पैसे देते तू मला खायला देतो, तसं नाही रे. It's all spiritual give and take. आध्यात्मिक देणं घेणं जे असतं ना ते म्हणतोय मी. And preparation lives and the kind of union we have आणि in तयार Him. झालेली जीवन, तयार झालेले आत्मे आणि त्यातनं मग एकत्र येणं, Walking in the light as He is in the light. प्रकाशात चालणं जसं तो प्रकाशात आहे.
Then we have fellowship with one another, आणि मग John says. एकमेकांशी आपण सहभागिता साधतो असं योहान म्हणतो. When we walk in the light, आपण जेव्हा प्रकाशात चालतो then we are in fellowship with one मग another. आपण एकमेकांच्या सहभागीतेत असतो. And then the blood of Jesus cleanses us from all आणि sins. मग येशूंचं रक्त आपल्याला सर्व पापांपासून धुवून काढतं. Amen. Elijah said to Elisha, मग एलिया अलिशाला म्हणाला, you have asked a hard thing. तू फार अवघड गोष्ट मागितलीस रे. Nevertheless, if you see me when I am taken off, 10वं वचन बघा तुम्ही की तू अवघड गोष्ट मागितलेली आहे, पण मी तुझ्यापासून जेव्हा घेतला जाईन ना it will be done for you. त्यावेळेला हे तुझ्यासाठी होईल. If you see it. तुझं बघितलंस तर होईल. That means it is still not in my hand. म्हणजे अजूनपर्यंत ते माझ्या हातात नाहीये म्हणतोय तो. If God opens your eyes to see. देवानी जर तुझे डोळे बघायला उघडले तर ते तुला मिळू शकतं. एलिया म्हणतोय जणू काही केलं किती केलं तरी माझ्या हातात नाही बेटा. But still, I have a desire माझी इच्छा आहे that my spirit should come in की you. माझ्यातला आत्मा तुझ्यावर पडावा. Because you always call me father. कारण तू नेहमी मला बापा म्हणून हाक मारतोस And ना. you are like my son. आणि तू मला बाप बनवलाय, तू माझ्या मुलासारखा आहेस. I want to give you. तर मला तुला द्यायचं तर आहेच. But it is a combination of God and me. पण देव आणि मी असं कॉम्बिनेशन आहे ना. And so, तर if God allows you to see me when I go जर up, देवानी अलिशा तुला मी वर जात असताना पाहायची परवानगी दिली, because the moment he is going to be taken up, he is going to be transformed into the spiritual कारण ज्या realm. क्षणाला तो वर उचलला जाईल तो आध्यात्मिक रूप धारण करणार आहे. See, a physical man cannot just fly off like that. आणि शारीरिक माणूस असा उडून तर जाऊ शकत नाही ना. That means he just was going to be disappearing in the physical realm. म्हणजे शरीर स्तरामध्ये तो नाहीसा होणार होता Spiritual realm has to open his आणि eyes. आध्यात्मिक स्तराने त्याचे डोळे उघडायला हवेत. And it happened. आणि तसं झालं. Elisha saw Elijah अलिशानी पाहिलं एलियाला वर जाताना going on the chariot रथावर, and he got it. आणि त्याला तो दुप्पट वाटा एलियावरचा मिळाला. That's why he did 14 miracles. म्हणून त्याने 14 चमत्कार केले. Elijah did 7. एलियानी 7 केले होते. So there is a quality of the अलिशाकडनं human spirit. 14 झाले. तर मानवी आत्म्याचं एक क्वालिटी मानवी आत्म्यातली पण असते. So many believers are missing this power आणि अनेक बिलीवर माणसं मात्र अलीकडे हे सगळं सामर्थ्य गमवत आहेत. because they don't believe in the church. कारण त्यांचा चर्चमध्ये गोळा होण्यावरच आता विश्वास राहिला नाही तर त्यांना सांगायचं They काय? mean church means I am alone. त्यांना असं वाटतं चर्च म्हणजे मी एकटा. They don't believe in coming together. त्यांचं काय एकत्र येणं वगैरे ह्याच्यावरती विश्वासच राहिला नाही. That's why their lives are spiraling down. म्हणून त्यांची जीवनं खाली घसरत आहेत. Paul writes पॉल लिहितो in Romans 1:12 रोमकरास पत्र पहिला अध्याय आणि त्यातलं 12वं वचन. that is that I may be comforted together with you by the mutual faith both of you and me. रोमकरास पत्र याचा पहिला अध्याय आणि त्यातलं 12वं वचन, म्हणजे तुमच्या व माझ्या अशा परस्परांच्या विश्वासाकडून मला तुमच्याबरोबर तुमच्यामध्ये उत्तेजन मिळावे. See, Paul could not live without Holy Communion. पॉल पवित्र सहभागितेशिवाय जगूच शकला नाही. ते एकत्र येणं मस्त Yes. होतं पॉलसाठी. He writes in verse 11, तो लिहितो 11व्या वचनात बघा तुम्ही I उघडा long रोमकरास. to visit you so I can share a spiritual blessing with you that will help you grow strong in the Lord. रोमकरास पत्र पहिला अध्याय 11वं वचन, कारण तुम्ही स्थिर व्हावे यासाठी काही आत्मिक कृपादान मी तुम्हाला द्यावे हा. म्हणून तुम्हाला भेटायची मला खूप उत्कंठा आहे रे. Did you see that? खूप उत्कंठा आहे की मी तुम्हाला भेटावं आणि तुमच्यावर आध्यात्मिक थोडंसं काहीतरी होतावं. Just imagine the church at Rome said, what? We don't want anything from you. We already कल्पना got करा, it from God. कल्पना करा त्यावेळेला जर रोम मधलं चर्च पॉलला असं म्हटलं असतं की काही गरज नाही सर, तुम्ही आमच्यावर काही होतायची, तुम्ही आहात तिथे राहा आणि आमचं सगळं चाललंय ते ठीक चाललंय. I mean, I'm getting it from the Lord when I'm at home. आम्हाला मिळतंय प्रभूकडनं. आम्ही घरी बसतो ना देवाच्या चरणी प्रार्थना करायला, तेव्हा आमचं आम्हाला मिळतं. तुम्ही कशाला येताय? Who are you to give me something? आणि तुम्ही असे आहातच Spiritually. कोण की येऊन म्हणताय की आम्ही तुम्हाला काहीतरी देणार? That's why they don't get anything. अशा लोकांना म्हणूनच मिळत नाही ना, ते म्हणून मिळत नाही. There is always an impartation. असं नसतं बेटा, नेहमी ही ओतणी होत असते एकमेकांमध्ये. But then he says, I'm eager to encourage you in faith. पण तो म्हणतो विश्वासामध्ये मला तुम्हाला उत्तेजन द्यायचं आहे. Verse 12. But I also want to be encouraged by yours. आणि तुमच्याकडनं मलाही ते उत्तेजन हवं आहे. In this way, each of us will be a blessing to one another. अशा रीतीनं आपण सर्वजण एकमेकांसाठी आशीर्वाद ठरणार आहोत. He said, I planned to visit you many times, आणि तो म्हणतो मी बऱ्याच वेळेला तुम्हाला येऊन भेटायची योजना केली, but I was hindered. पण मला अडचणी आल्या. Say,
We are planning to meet in the church, but see, we are hindered today. तसं आज सुद्धा आपण सगळेजण एकत्र भेटायच्या किती योजना करतोय आणि प्रयत्न करतोय, पण आपल्याला पण अडचणी येत आहेत ना चर्च गोळा करायला, चर्च परत भरवायला. The devil hinders. सैतान अडचणी करतोय. The devil doesn't want you to be का imparted. सैतानाची इच्छाच नाही की आपण एकत्र भेटावं आणि एकमेकांवरती आत्मिक काहीतरी ओतावं. Let me tell you मी तुम्हाला सांगतो one secret. एक गुपित सांगतो. Most of the impartations जास्तीत जास्त ही जी परस्परांमधली ओतणी असते ना, in my initial stages of my development, माझ्या सुरुवातीच्या काळामध्ये जे काही माझं विकसन व्हायचा काळ होता, त्या काळात जास्तीत जास्त परस्परांमधली जी काही ओतणी होती, it came by me having fellowship with the quality saints. ती मी चांगल्या दर्जाच्या संतांबरोबर बसल्यामुळे झाली. I'm not talking about different men of God. म्हणजे वेगवेगळ्या देवाच्या सेवकांविषयी बोलत नाही मी. In my small group, माझ्या त्या लहानशा गटात ग्रुपमध्ये where God had placed me. जिथे देवानी मला ठेवलेलं, So do you know that impartation upon Elisha was so strong? तर अलिशावरती इतक्या प्रबळ रीतीनं ते ओतलं गेलं होतं, His ministry spread far and wide. त्याची सेवा अशी जी सुरू झाली आणि सगळीकडे पसरली. He walked so powerfully in his spirit. इतका सामर्थ्यवान रीतीनं अलिशा त्याच्या आत्म्यात चालला. That which he received, that spirit from Elijah, जो आत्मा त्याला एलियाकडनं मिळाला होता ना, एलियावर he जाताना, moved powerfully. त्या आत्म्यानं हा जो सामर्थ्यवान रीतीनं त्याच्या सेवेत सुटला तो सुटलाच. Walk close if you truly know this is a man of God or a woman of God. Walk close with them. तुम्हाला जर खरोखर कळलं ना की हे खरे देवाचे सेवक आणि सेविका आहेत, तर त्यांच्या थोडंसं जवळून चाला, काही हरकत नाही. Independent kind of life is a very proud life. You ते will not receive anything. स्वतंत्र पद्धतीचं जीवन ना फार उद्धट आणि गर्विष्ठ जीवन असतं, त्यातनं काही येत नाही बेटा. Today I have seen some Christians want to live alone. आज काही ख्रिश्चन लोकांना मी बघितले की त्यांना एकटंच जगायचंय, कोणी नको मला, They don't know what they are missing. आणि त्यांना कळत नाही त्यामुळे त्यांच्याकडनं काय काय राहून जातंय. असं काय एकटं जगायचंय? Amen. See? And that's why our spirits are not growing then. म्हणून मग आपले आत्मे पाहिजे तसे विकसित होत नाही. Your spirit can grow so powerfully तुम्हाला माहितीये तुमचा आत्मा इतका सामर्थ्यवान रीतीनं वाढू शकतो that it can exercise power and dominion over large extent of people and areas. की ते सामर्थ्य, ते वर्चस्व, तुमच्यातला तो आत्मा लोकांवर आणि अनेक प्रांतांवरती त्याची छाप पडू शकते. We have limited our spirits. आपण आपल्या आत्म्यांना मर्यादित करून सोडलंय. See, our body has limitation, but our spirit doesn't. आपल्या शरीराला मर्यादा आहेत, मी समजू शकतो, पण आत्म्याला नाही आहेत काही. You don't know, our spirits can travel. आपले आत्मे प्रवास करू शकतात, तुम्हाला माहित नाही. Our spirits can bless. आपले आत्मे आशीर्वाद देऊ शकतात दुसऱ्यांना. Yes. What did Elisha tell Gehazi? अलिशा गेहाजीला काय म्हटला? Didn't my spirit go with you when you went? माझा आत्मा तुझ्याबरोबर गेला ना रे, जेव्हा तू गेला त्यावेळेला. My body was here, but my spirit went with you. माझं शरीर इथे होतं, पण माझा आत्मा तुझ्याबरोबर गेला जेव्हा तू गेला तेव्हा. And I heard you were asking money आणि from मी ऐकलेलं Naaman. आहे तू नामानाकडनं पैसे मागत होता. He could hear also, he could see म्हणजे also. त्याला ऐकू येत होतं, त्याला दिसत होतं. But he was sitting here. अरे पण तुम्ही तर इथे बसला होता, तुम्हाला कसं कळलं? Because we are always limiting our spirits. आपण काय करतो, आपल्या आत्म्यांना असं मर्यादित ठेवत राहतो, मग आपल्याला काही कळतच नाही. There is something about the development of a human spirit when it attains a certain quality of life and an ability with God. पण आपला मानवी आत्मा जेव्हा देवाच्या सहवासामध्ये इतक्या स्तरापर्यंत Yes. पोहोचला ना, तर त्या आत्म्यामध्ये इतरांवरती प्रचंड रीतीनं छाप पडायची कुवत आहे. It can affect your body also. तुमच्या शरीरावर सुद्धा त्याचा परिणाम होऊ शकतो. Yes, it can affect your body. तुमच्या शरीरावर सुद्धा त्याचा परिणाम होऊ शकतो. Like Elijah ran faster than the chariot. जसे एलिया रथापेक्षा जास्त वेगाने धावला हो. कसं शक्य, म्हणजे रथ इतका धावतो त्याच्यापेक्षाही मोठ्या वेगानं एलिया धावला, Because his spirit was traveling. कारण त्याचा आत्मा प्रवास करत होता When your तेव्हा. spirit is traveling, then it can take your body also. आणि असे आपले आत्मे प्रवास करायला लागले की ते आत्मे आपल्या शरीराला पण घेऊन जातात. Like Philip was picked up from one place and put in another place. जसं बायबलमध्ये आहे ना उदाहरण, फिलिपला एका जागून उचलून दुसऱ्या जागी नेण्यात आलं. If your spirit gets developed, तसं तुमचा असा आत्मा असा विकसित झाला ना नीट, anything can happen. काही होऊ शकतं बेटा. You know, John the Baptist was said to have the spirit of Elijah. बाप्तिस्मा देणाऱ्या योहानामध्ये याच एलियाचा आत्मा होता असं म्हणतात. Yes. He had the spirit of Elijah. एलियाचा आत्मा होता बाप्तिस्मा देणाऱ्या योहानात. That means so powerful that man Elijah was walking on this earth. याचा अर्थ असा लागतो की तो एलिया इतका सामर्थ्यवान असणार आहे या That his भूतलावरती spirit चालत man was असताना, always rising. की त्याचा आत्मा माणूस नेहमी असा उत्कर्षालाच पोचलेला होता.
Does not Bible say Enoch walked with God and walked straight into heaven? बायबल म्हणताना हनोक देवाबरोबर चालला आणि मग हनोक नव्हताच, कुठे गेला? देवा संगत चालता चालता तो गेला देवा I mean, that is the संगतीवर. development of the spirit I'm talking about. अशी जी हे असं विकसन बोलतोय मी आत्म्याचं. Do you know our spirit man can grow? तुम्हाला माहितीये, हे तरी माहितीये का आपला आत्मा माणूस विकसित होऊन वाढू शकतो? We know our bodies are growing, आपल्याला हे माहितीये, शरीर बनतं, जिमला जाऊन शरीर वाढतं. but after 30 it is going down. पण तिशी नंतर काही म्हणा, सगळ्यांची शरीर जरा खालच्या गतीनच जातात. That's what the doctors say. असं डॉक्टर सांगतात. The तिशी peak पर्यंत life जवानी, is 30. तिशी पर्यंत जवानी, तिशी नंतर खाली जाणी. 30 is peak. बस 30 हो गया बोले तो तू बूढ़ा हो गया अभी ऑलरेडी. I mean, after 30, it is only down. तिशी नंतर खाली खाली जातं शरीर. हे अलीकडे असं डॉक्टर म्हणतात. 30 तक तू जवान आहे, बाद में संभाल. Your spirit can grow so powerful. तुझा आत्मा इतका सामर्थ्यवान होऊ शकतो. It doesn't, you can be 30, you can be 80. आत्म्याला वय नाही ना बेटा. मग तुमचं शरीर किती पण वर्षाचं असो, 30 असो, 50 असो, 80 असो, It can grow. तुझा आत्मा असा वाढू शकतो ना, That it can exercise dominion over every area and geographically and chronologically and whatever way. की इतिहासानं भूगोलानं कुठल्याही रीतीनं म्हणा, कुठेही त्याचा प्रचंड प्रभाव पडू शकतो. Yes. In the Bible, Paul's spirit, was living even after his death because his word that he preached was making changes in many people's lives. बायबलमध्ये पॉलचा आत्मा पॉल शरीर रूपाने मेल्यानंतर सुद्धा जागा दिसत होता. कसा? कारण पॉलने जे वचन आणि शब्द सांगितले ते तेव्हाही लोकांच्या जीवनात कार्य करताना दिसत होते. म्हणजे मेल्यानंतरही पॉलचं प्रीचिंग चालूच होतं असं म्हणायला हरकत नाही. Today, I'm preaching Paul's message. आज मी त्याच पॉलचा उपदेश करतोय ना. It is imparting in you. तुमच्यावरती ते ओतलं जात आहे ना, म्हणजे पॉल अजूनही जिवंतच आहे म्हणायचा. Elisha was dead, buried, and some people were bringing a dead body, and then some invaders came. They pushed that body of the dead man, and it rolled over into that cave where Elisha's dead body was, and that man became alive. तसं मेलेला अलिशाला एका गुहेमध्ये पुरलेला असताना काही एक होता ज्यांच्यावरती छापा पडलेला आणि त्यांनी काय केलं, ह्याला टाकून दिलं त्या अलिशाच्या गुहेमध्ये, तर सजीव झाला ना तो. Dead body of Elisha. मेलेलं शरीर अलिशाचं It imparted life to किती the dead काम man. करून गेलं की त्या दुसऱ्यावरती त्याने जीवन ओतलं. See? अलिशा मेलेला होता. But your spirit has power. ते मला तुमच्यापर्यंत पोहोचतं करायचंय की आत्मे जिवंत असतात बेटा, Jesus शरीर said. मेलं तरी, आणि आत्मे खूप काही करत असतात. Yes. येशू म्हणाले In John 6:63, योहान 6 my words are spirit and they are life. माझा शब्द आत्मा आणि जीवन आहेत. That's why his words still impart life today. म्हणून तर येशूंचे शब्द आजही जीवन होतात. Paul's spirit still lives and still imparts through his म्हणून writings. तर पॉलचा आत्मा आजही सजीव आहे आणि त्याच्या त्या लेखणीतनं अजून सुद्धा कार्य होत आहे. Not only that, sometimes it is possible for our spirit to travel and move. आणि कधी कधी हेही शक्य आहे की आपला आत्मा प्रवास करू शकतो. Paul says पॉल म्हणतो in Colossians 2:5, कलस्सीचा 2 अध्याय आणि 5 वचन, for though I am absent in the flesh, yet I am with you in spirit. की मी जरी देहामध्ये तुमच्यापासून लांब असलो तरी आत्म्यात मी तुमच्या समोर हजर आहे. Rejoicing to see your good order and the steadfastness of your faith in Christ. कलस्सीचा 2 अध्याय कुठलं वचन? 5th. 2:5 मध्ये पॉलनी हे लिहिलेलं आहे बघा. कारण जरी मी देहाने तुम्हापासून दूर आहे तरी तुम्हाबरोबर आनंद करीत आणि तुमचे व्यवस्थितपण व ख्रिस्तातल्या तुमच्या विश्वासाचे स्थिरपण पाहत मी आत्म्याने तुमच्या जवळ आहे. My spirit is with you. माझा आत्मा तुमच्या सोबत आहे. It is not just a figure of speech, आणि फक्त ते भाषण, ते बोलणं नव्हे. because a figure of speech does not have the quality or the ability to see what is going on the other side. कारण त्या बोलण्यामध्ये तर बैलतिरी काय चाललंय बघायची कुवत नाही. Because people say, no, it's just Paul is using a figure of speech. लोक म्हणतात नाही नाही, पॉल जे बोलला ना तेच तो वापरतोय, फक्त भाषण वापरतोय त्याचं. I mean, it's not in reality. आणि ते वास्तविकतेत नसतं असं काही. But then how does he say that he sees something there which he cannot see now? पण मग तो असं कसं म्हणतो की आता त्याला काहीतरी दिसतंय जे अगोदर दिसत नव्हतं. See, I mean, he's seeing something which is happening in America. अमेरिकेत काय चाललंय ते त्याला दिसतंय. Like if I say I can see something is happening in America in my family there. जसं मी समजा आता इथे आहे पण अमेरिकेत माझा जो परिवार आहे त्या परिवारात काय चाललंय ते आता मला इथून दिसतंय असं जे मी म्हणालो, That is not figure of speech. तर ते काय फक्त बोलणं नाही ना. See? ते बोलायची भाषा नव्हे रे, ती Because I'm आत्म्याची seeing भाषा आहे. it. ती आत्म्यातली भाषा आहे. दिसतंय, आत्म्यात दिसतंय ते मला.
Paul says, I can see you and I can behold what you are doing. पॉल म्हणतो मला तुम्ही दिसताय आणि मला हेही दिसतंय की तुम्ही काय करताय. That means God can sometimes take your spirit there and you can see what is happening there. म्हणजे कधी कधी देव तुमच्या आत्म्याला प्रवास करायला लावेल आणि अगदी तिथं घेऊन जाईल तुमचा आत्मा देव आणि तुम्हाला दाखवेल इथं काय चाललंय बघ. Many times people tell me, बऱ्याच वेळेला लोक मला म्हणतात oh, last night you came to my house गेल्या रात्री ना तुम्ही माझ्या घरी आलात and you told me so and so things तुम्ही मला असं असं सांगितलं and I'm blessed. आणि मी Or I आशीर्वादित am झालो healed. आरोग्यवान झालो Or you touched me and we are healed. किंवा तुम्ही मला स्पर्श केला आणि आम्ही बरे झालो say. असं लोक म्हणतात मला. And we were sleeping here. आम्ही तर झोपलो होतो आणि तुमच्या घरी कसे आलो काल रात्री आम्ही. Hey, you don't know तेच ते मला the spiritual म्हणायचं realm. आत्मे प्रवास करतात ते हेच सांगतोय मी. आध्यात्मिक स्तर तुम्हाला माहित नाही बेटा. So Paul's spirit was translated into the Colossian church तर पॉलचा आत्मा असा कलसईच्या चर्चला गेला and he could see, understand, experience and know what they were going through. आणि पॉलला कळलं पॉलच्या आत्म्याला कळलं की हे सगळे काय अनुभवातनं जात आहेत आणि यांचं काय चाललंय. That's what he's saying in Colossians 2:5. असं कलसई 2:5 मध्ये पॉलनीच लिहिलंय. When Elisha told Gehazi, अलिशा जेव्हा गेहाजीला म्हणाला after Gehazi asked some things from Naaman, गेहाजीने नामानाकडनं काही गोष्टी मागितल्यानंतर when Naaman was healed, नामान जेव्हा बरा झाला he secretly thought that Elisha will not know. गुपितपणे त्याला असं वाटलं की अलिशाला काही कळणार नाही. I am so far away. मी इतका लांब आहे अलिशा सरांना काय कळणार आहे. Elisha said, तर अलिशा म्हणाला did my spirit go with you? अरे माझा आत्मा तुझ्या बरोबर गेला ना रे. You thought you went alone? तुला असं वाटलं तू एकटा गेला. No, I was there. मी होतो तुझ्या बरोबर. My spirit was there. माझा आत्मा होता तुझ्या बरोबर. I mean, was he faking it? तो काय फेक करत होता खोटं सांगत होता का तो. If he was faking, he wouldn't have told what they talked. खोटं सांगत असता तर मग ते काय बोलले हे यांनी सांगितलं नसतं मग. I mean, Gehazi will not tell Elisha, you know, I spoke like this, I asked him money. गेहाजी थोडंच अलिशाला सांगणार होता की गेहाजीचं आणि नामानाचं काय बोलणं झालं की मी नामानाला असं असं सगळं मागितलं असं तर तो सांगणार नव्हता. मग अलिशाला कळलं कसं की त्यांच्यात काय बोलणं झालेलं. There is something about the development of our human spirit. तेच ते मला तुमच्यापर्यंत पोचतं करायचंय की मानवी आत्म्याचं असं विकसन होऊ शकतं बेटा. Yes, when we fellowship together. पण जेव्हा आपण एकत्र सहभागिता साधू तेव्हा बरं का. In another message I will share about how we can have communion with the saints who have gone home. अजून एका उपदेशामध्ये मी सांगेन तुम्हाला की जे संत घरी गेलेत त्यांच्याशी कशी सहभागिता साधायची असते. So in the earthly sense, ते पृथ्वीवरच्या रीतीनं म्हणायला गेलं the communion of the saints is very, very powerful. तर संतांची सहभागिता फार सामर्थ्यवान आहे. Amen. आमेन. Like, you know, you can be here, I can be there, but there will be impartation. जसं तुम्ही इथे असाल मी तिथं असेन पण ओतणी होत राहील. Amen. आमेन. And I have seen मी बघितलंय when people come together, they talk with one another, suddenly somebody feels healed also, somebody feels blessed अशी also. जेव्हा विश्वासूजन एकत्र येतात आणि एकमेकांशी बोलतात त्याला अचानक एखाद्याला आरोग्य मिळालेलं जाणवतं एखाद्याला बरं वाटतं शांती मिळते. Suddenly somebody says, Pastor, what you spoke today was for me. अचानक एखादा म्हणतो पास्टर आज जे तुम्ही बोलला ते सगळं माझ्यासाठीच होतं. You get the message and you ministered to me. तुम्ही उपदेश केला आणि माझीच सेवा केली आज तुम्ही पास्टर. I was healed, I was blessed, I was delivered. मी बरा झालो मला सुटका मिळाली मला आरोग्य मिळालं. Say, how do you know exactly what I am going through, Pastor? तुम्हाला अचूक रीतीनं कसं कळलं पास्टर की मी कुठल्या परिस्थितीतनं जातोय कारण की आज तुम्ही माझ्याशीच बोललात. My spirit माझा आत्मा गेला तुझ्याकडे joined with the Holy Spirit, पवित्र आत्म्याशी जुडलेला माझा went to you and आत्मा ministered. तुझ्याकडे आला आणि तुझी सेवा करून गेला असं कळलं. Like even take the case in the natural, म्हणजे नैसर्गिक रीतीनं जी देवाणघेवाण असते तशी जी आध्यात्मिक देवाणघेवाण आहे फक्त जी आत्मे विकसित झाल्यावर होते. some of you are married तुमच्यातल्या काहींचे विवाह झाले and you know what it is. आणि तुम्हाला माहितीये की विवाह म्हणजे काय. When your loved ones does something तुमचे प्रियजन जेव्हा काहीतरी करतात or you immediately come to know. लगेच तुम्हाला कळतं ना. See? Even when the man is coming home, by his footsteps, a wife will know this is my husband coming. तो घरप्रमुख किंवा पुरुष घरी येत असताना नवऱ्याच्या पावलांवरनं कळतंय नवऱ्याच्या पावलांच्या आवाजावरनं बायकोला कळतं हे आले. See? Sometimes even the very knock on the door, you know this is my husband's knock. कधी कधी दारावर मारलेली जी त्यांनी नॉक असते किंवा बेल मारलेली जी असते त्यातनं कळतं बायकोला की स्वारी घरी आली. Sometimes you know what is happening in the other person's life. कधी कधी कळतं समोरच्या माणसाच्या जीवनात काय चाललंय Yes. कळतं. Like twins.
जसं जुळ्यांचं असतं ना, जुळे जुळे आवळे जावळे तसं आहे. I know certain feelings of my twin brother. मला माझ्या जुळ्या भावाच्या काही भावना त्यांनी मला न सांगताही कळतात He will know certain things of mine. आणि त्यालाही माझ्या काही भावना मी त्याला न सांगता कळतात. आम्ही जुळे आहोत. Yes. I know his life. मला त्यांचं जीवन ठाऊक आहे I know his likes and dislikes. आणि त्यांना काय आवडतं काय आवडत नाही हे सगळं मला माहिती आहे. As he knows mine. जसं त्यांनाही माहिती आहे की मला काय आवडतं आणि काय आवडत नाही. Because we are born twins. कारण आम्ही जुळे आहोत आणि हे जुळ्याचं दुखणं नाही म्हणू शकत आपण, पण जे बोली भाषेत म्हणतात ना जुळ्याचं दुखणं तसं असतंय. त्याचं मला कळतंय, माझं त्याला कळतंय. And that's what I'm talking about, the communion of the saints. तेच ते मला म्हणायचंय. संतातली सहभागिता अशी असली पाहिजे जुळ्याच्या दुखण्यासारखी, की माझं तुला आणि तुझं Yes. मला कळलं पाहिजे. You know, when the husband and wife have been together for many years, नवरा बायको जेव्हा खूप सारी वर्ष एकत्र राहतात ना, they even start looking like one another. तुम्हाला माहितीये ना, म्हणतात ते दिसायला पण एकमेकांसारखेच होतात. मग Yes. एकमेकांसारखेच दिसायला लागतात Even the likes become same. आणि त्यांच्या आवडी निवडी पण सगळ्या सारख्या होतात. That's why it's very important you spend more time in the church than म्हणून elsewhere. तर आणि कुठेतरी जाऊन टाइमपास करायच्या ऐवजी चर्च मध्ये जास्त वेळ घालवणं महत्वाचं आहे. That's why Psalm 1 is very important. म्हणून स्तोत्रसंहिता एक फार महत्वाची बरं का. That's why the Psalm, you have 150 Psalms, but the first Psalm is talking about communion. म्हणून तर स्तोत्रसंहिता आपल्याला 150 स्तोत्र देत आहे, पण पहिलं स्तोत्र महत्वाचं जे आपल्याला एकत्र येणं सहभागिता साधणं हे सांगत आहे. Blessed is the man असा माणूस आशीर्वादी who walks not in the counsel of the wicked, जो दुष्ट माणसांच्या मसलतीत चालत नाही doesn't sit in the seat of the scornful. आणि जे निंदक आहेत त्यांच्या समवेत बसत नाही. See, a lot of people are still doing that. अजून पण बरीच सारी माणसं असंच करतायत की पण बायबल म्हणतं स्तोत्रसंहिता 1 मध्ये सुखी तो पुरुष जो दुष्टांच्या मसलतीत चालत नाही, पाप्यांच्या मार्गात उभा राहत नाही, तिरस्कारांच्या आसनी बसत नाही. See? पण बरीच सारी माणसं अजून पण हे सगळं करताना दिसतात. And Paul says, separate from those people. आणि पॉल म्हणतो अशा लोकांपासून तुम्ही वेगळे व्हा. Why? का? Because there's a different kind of communion taking place. कारण तिथे वेगळीच चर्चा आणि वेगळीच सहभागिता चाललेली असते जी आपल्याला नकोय. Paul says there is a table of demons, there is a table of God. पॉल म्हणतो की एक देवाचा मेज आहे, एक भूतांचाही मेज आहे. आपल्याला देवाचा मेज पाहिजे बाबा, Isn't it? है ना. भूतांच्या मेजात जाऊन करायचं काय? Sometimes people don't know how much communion to have with the saints. कधी कधी लोकांना कळत नाही संतांबरोबर किती सहभागिता साधायची. See? Sometimes people only know to have communion with God directly. कधी कधी लोकांना मी डायरेक्ट देवाशी बोलतो हेच आवडतं आणि हेच येतं. मी लोकांशी कधी काही बोलतच नसतो, मी डायरेक्ट देवाशीच बोलतो. मग आता तुम्ही स्वर्गच गाठा. There was one minister that I had tried to help very much. एक सेवक होता ज्यांना मी खूप सारी मदत करायचा प्रयत्न केला. He had sat with me, discussed with me माझ्या समवेत ते बसले, बोलले, डिस्कस केलं 4 to 5 times 4-5 वेळेला. because his mentor was somebody from another place. कारण त्यांचे वरिष्ठ जे कोणी होते ते आणि कुठल्या तरी जागेत नव्हते And so he always wanted a mentor. आणि त्यांना नेहमी कोणीतरी वरिष्ठ डोक्यावर हवा होता. And he was young and had great potentials of becoming somebody for God. आणि जवान होते ते आणि त्यांच्यामध्ये फार कुवत आणि क्षमता होती देवासाठी काही ना काही कार्य करायची. That's why when he approached me, I took interest in him. आणि म्हणून जेव्हा ते माझ्याकडे आले मी त्यांच्यामध्ये उत्सुकता दाखवली की ठीक आहे. And I told him, आणि त्यांना मी म्हणालो, because that time the Lord put it in my spirit. कारण त्यावेळेला प्रभूने माझ्या आत्म्यात ते घातलं. I told him, I recognize this other person whom you call as your mentor. आणि त्यांना मी म्हणालो की या ज्या दुसऱ्यांना तू आपला वरिष्ठ म्हणून म्हणतोयस त्यांना मी ओळखतो. He's a mighty man of God, महान सेवक आहेत ते an देवाचे evangelist, आणि सुवार्तिक आहेत. though sometimes he calls himself a prophet. आणि जरी ते स्वतःला कधी कधी संदेष्टा म्हणून घेतात, But I don't discern he is a prophet. पण मला नाही असं वाटत की ते संदेष्टा आहेत. He is just an evangelist. सुवार्तिक आहेत ते. You know how these days many young enthusiast people, पण अलीकडे अनेक सळसळतं रक्त असणाऱ्या जवानांना they are always attracted to the prophetic ministry. भविष्यवाणीपर सेवा जी असते प्रॉफिटिक मिनिस्ट्री ज्याला म्हणतात त्याच्याकडे सळसळतं जवान रक्त फार आकर्षित होतं अलीकडे. And that's why even an evangelist calls himself a prophet so that he can have many people आणि around. म्हणून मग असे गोंधळ सुरू होतात की एखादा सुवार्तिक पण स्वतःला संदेष्टा म्हणायला लागतो अशासाठी की हे सगळे आपल्याकडे आकर्षित व्हावेत. But see, his calling is of an evangelist. पण त्यांचं पाचारण सुवार्तिकाचं आहे. You stay faithful as an evangelist, God will send people. तर सुवार्तिकाचं पाचारण जर तुमच्यावर आहे तर त्या पाचारणात तुम्ही विश्वासू राहा, देव लोकांना तुमच्याकडे पाठवेल. But see, what happens is since they want more people, then they say, I'm a prophet. पण कसं असतं त्यांना लोकांची जास्त गर्दी पटकन हवी असते म्हणून मग ते असं सगळं म्हणायला सुरुवात करतात, मी संदेष्टा आहे, मी प्रॉफिट आहे. So I told him, तर मी यांना म्हटलो he's an evangelist. ते सुवार्तिक आहेत, Learn from him, त्यांच्याकडून शिका, follow him,
त्यांच्या मागे चाला भले. And if you meet him, learn from him. त्यांना भेटलात तर त्यांच्याकडनं शिका. Take the gifts that is there in his life. त्यांच्या जीवनावर जी दानं आहेत ती घ्या. Take all that is good in him. जे चांगलं आहे त्यांच्यात ते घ्या. But then I added that there are these few flaws. पण मग मी in भर his घातली माझ्या बोलण्यात आणि सांगितलं की हे काही अपवाद आहेत ज्यापासून लांब राहा. Like finance area, आर्थिक जी काही बाजू आहे prophetic area, आणि हे जे प्रॉफिट जे काही बाजू आहे ती some doctrines. आणि काही शिकवणी ज्या आहेत त्यांच्यापासून लांब राहा. बाकी जे चांगलं आहे ते भले घ्याल त्यांच्याकडनं. But he did not take the word seriously. पण शब्द त्यांनी गंभीरपणे घेतला नाही He said, no, he is a prophet. आणि म्हणे नाही नाही ते संदेशाच आहेत. But then later on, he became like him. पण पश्चात हेही त्यांच्यासारखेच झाले He also called himself a prophet. आणि स्वतःला संदेष्टा म्हणायला लागले. Because he didn't know how to close his spirit to the wrong spirits. कारण त्यांना माहिती नाही, त्यांना कळलं नाही की आपला आत्मा चुकीच्या आत्म्यांना कसा बंद करायचा And how to open your spirits to the right spirits. आणि योग्य आत्म्यांना आपला आत्मा कसा उघडायचा हे कळलं नाही. Some people open their hearts when they have to shut it. काही लोक आपली हृदय उघडतात जेव्हा त्यांनी ती बंद करून ठेवायला हवी होती. They open their spirits when they have to shut it. काही लोक आपले आत्मे उघडून बसतात जेव्हा त्यांनी ती बंद ठेवायला हवे होते. Okay? And then they close their spirits when they have to open it when they come before a real man of God. आणि खऱ्या देवाच्या सेवकासमोर येऊन आत्मे उघडायला हवे आहेत तेव्हा आत्मे बंद करून बसतात. We need to realize this danger. तर हे सगळे धोके आपल्याला कळले पाहिजेत बेटा. Because these days people would listen or follow blindly the prophet than hearing an evangelist. का अलीकडे ना सुवार्तिकाचं ऐकायपेक्षा लोक संदेश त्याच्या मागे अंधळ्यासारखे जातात. They wouldn't want to hear a pastor, but if it is a prophet, they will say, I will एखाद्या hear. पास्टरांचं त्यांना ऐकायला आवडणार नाही, पण मी संदेष्टा असं जर कोणी म्हटलं तर अंधळ्यासारखे त्यांच्या मागे चालणार. Who are these people? कोण आहेत हे लोक? Who are not trained in the word. जे देवाच्या शब्दात प्रशिक्षित नाहीत ते आहेत हे लोक. Who believe in 2-minute noodles. ज्यांचा 2 मिनिट नूडल 2 मिनट्स नूडल्स बनते हैं ना उसके ऊपर उनका भरोसा है. Because they love prophecy. कारण त्यांना भविष्यवाणी आवडतात. माझं काय होणार, लगेच सांगा आणि मी लगेच बनला पाहिजे, खा हळद हो गोरी म्हणजे गोराच झाला पाहिजे मी. असं होत नाही बेटा. But they will never judge it in line with the word. पण देवाच्या शब्दाला वाच, देवाचा शब्द काय म्हणतो त्याच्याशी ते जुळव, ते सगळं नको. Like when a pastor says, don't worry, pray, read the word, and you will come out of your debts, they don't like. जेव्हा जसं एखादे पास्टर त्यांना म्हणतील की काळजी करू नका, प्रार्थना करा, देवाचं वचन वाचा, प्रभूला शोधा, तुम्ही पडाल बाहेर तुमच्या समस्येतनं, कर्जातनं, ते सगळं त्यांना आवडत नाही. No, they want a prophet who says, tomorrow you will come out of all your debts. त्यांना भविष्यवाणी आवडतात. एखादा प्रॉफिट असा पाहिजे की जो म्हणेल thus saith the Lord, उद्या तुझं कर्ज जाणार. Just write amen 10 times. आमेन 10 वेळा लिही. अलीकडे You will post get येते. it. किती काय On येतं the सोशल Facebook you मीडिया. get it. सोशल मीडियावर काय काय येतं अलीकडे, इसको आमीन लिखो, आमीन लिखो, आमीन लिखो, तुम लोग 1 मिनट में अमीर होंगे, ऐसा होता था तो फिर क्या ही था. Or send this scripture verse to 10 people. नाही तर 10 लोकांना हा मेसेज तुम्ही फॉरवर्ड करा, You will be blessed. तुमचं लाईफ फॉरवर्ड होईल. ऐसे फॉरवर्ड होते तो फिर क्या ही बात थी. They write some scripture verse and they say, comment. If you don't comment, you will not be blessed. If you काहीतरी comment, you shall be blessed. शास्त्रवचन लिहिणार आणि म्हणणार कमेंट करा, कमेंट करा, काहीतरी कमेंट करा, नाही तर तुम्ही आशीर्वादित होणार नाही. कमेंट करा, कमेंट करा. If life can be so easy, आयुष्याचं इतकं सोपं then असतं. these men of God like Paul, Peter, unnecessarily they went तर into all पॉल the पीटर सारख्या persecution. देवाच्या सेवांनी उगीच आयुष्य वाया घालवली म्हणायची ना मग. And पण people त्याची like us, नाही. we went, I don't know why we went through all this. आणि then. आमच्यासारखी माणसं पण इतक्या सगळ्या यातनेतनं का गेली, उगीच का, म्हणजे आम्ही पण आमची जीवन वायाच घालवायची म्हणायचं मग. Hey, असं नाही होत ना. today people want prophecy. आज लोकांना भविष्यवाण्या पाहिजेत मात्र. Tomorrow I should become a king. उद्या मी राजा होईल असं काहीतरी सांगा. That kind of prophet we need. असं काहीतरी सांगा की उद्या मी राजाच झाला पाहिजे. Because one of the fastest way for elevation in today's modern world का अलीकडच्या आधुनिक जगामध्ये पटकन उन्नतीला यायची एक रीत म्हणजे give a prophecy. भविष्यवाणी द्या. त्यांना एक प्रॉफेसी देऊन टाका. If it clicks, you become a spiritual celebrity overnight. आणि ती क्लिक झाली तर तुम्ही एका रात्रीमध्ये आध्यात्मिक सेलिब्रिटी होणार. I said it, it happened. बघ मी बोललो आणि झालं ना. And so 500 people are following you. मग 500 लोक तुला फॉलोइंग, मी फॉलोइंग बढ़ गई, कमेंट बढ़ गए, तू बढ़ And गया. so I've come across some people who follow everything that the preacher has to say. तर अशा काही लोकांना मी भेटलोय की जे प्रीचर जे काही सांगतायत त्याच्या मागे त्यांना जायला आवडतं. Amen. आमेन. Anything that they dish out, you want to eat. काही दिलं तरी ते ऐकून घेतात असं. Some said Trump will become the president. Okay. काही म्हटले की ट्रम्पच राष्ट्रपती होणार. अच्छा, ट्रम्पच होणार, पण ट्रम्प नाही झाले. But till today they are saying he will be. पण तरी ते तसंच म्हणतात ट्रम्प होणार, पण नाही बायडन नाही, ट्रम्प कधी होणार. One बायडन day आ he'll गया. be.
One day you will. एके दिवशी ट्रम्पच होणार, अभी कभी होणार. You need to check the spirit behind it तर all. माझा म्हणायचं तात्पर्य असं आहे बेटा की जरा आत्मे तपासा, कोण क्या बोल रहा है, क्या कर रहा है, थोडा तोलो मापो. Amen. आमेन. We need to realize the danger, because if somebody is under the dealings of God, धोकाही आपल्याला कळला पाहिजे, कारण की एखादा जर देवाच्या कारवायांमध्ये आहे, हाताळणीमध्ये आहे, and that same spirit is आणि spoken, तोच आत्मा जर बोलला and you open your spirit, आणि तुम्ही तुमचा आत्मा त्याला उघडा केला, the same dealings of God can come on you also. तर देवाची तीच कारवाई आणि हाताळणी तुमच्यावर सुद्धा येईल. Yes. Some people are being dealt by God, but they are still speaking things which are not from काही God. लोकांच्या जीवनात देव कारवाया करत असतो, तसल्या अवस्थेत सुद्धा ती मात्र बोलत राहतात. Like God was dealing with Saul, जसं देव शौलाच्या जीवनात कारवाई करत होता, but Jonathan still joined him with him. पण योनाथान तरीही त्याच्याबरोबरच राहिला. Saul said, "Come, we have to go for battle." शौल म्हणाला, चल आपल्याला युद्धाला जायचं. Jonathan, come. योनाथाना चल. See, God was dealing with Saul. ऍक्च्युली देव शौलाच्या जीवनात तेव्हा कारवाया करत होता. Jonathan should not have heeded to him. योनाथानाने तेव्हा त्याचं ऐकायला नको होतं की देव त्याला काहीतरी शिकवतोय, कारवाया करतोय, आता आपण यावेळेला त्याच्यापासून लांब राहूया. He should have shut his spirit त्याने त्याचा आत्मा तेव्हा बंद करायला हवा होता शौलापासून, and opened his spirit to David. आणि दाविदासमोर आत्मा उघडायला हवा होता त्यावेळेला योनाथानाने. ऍक्च्युली जरी शौल त्याचा बाप होता तरी पण. That's what I said. तेच मी म्हटलो ना. Some people, when they have to close their spirit before somebody else, they open their spirit. सगळ्या सावळा गोंधळच करतात कधी कधी बिलीवर लोक सुद्धा. ज्यांच्यासमोर आत्मे उघडायचे त्यांच्यासमोर बंद ठेवतात, ज्यांच्यासमोर बंद ठेवायचे त्यांच्यासमोर सताड उघडतात. Jonathan opened his spirit to Saul, but shut his spirit to David. योनाथानाने त्यावेळेला शौलासमोर आत्मा उघडून टाकला आणि दाविदासमोर बंद केला. And Saul was being dealt by God, and he died in the battle. आणि शौलाच्या जीवनात देव तेव्हा कारवाई करत होता आणि शौल त्या युद्धात मेला. And even Jonathan died in the battle. योनाथान पण मेला. A wasted life. म्हणजे गेलं ना जीवन वाया ना. These are the things we have to know and be careful to नको walk in the ways ना. of God. असल्या गोष्टी आपण समजून घ्यायच्या आणि काळजीपूर्वक रीतीनं देवाच्या मार्गात चालायचं. So understand the communion of the saints as a powerful thing. तर संतांची सहभागिता एक सामर्थ्यवान बाब आहे हे समजा, We walk discreetly. आणि आपण अगदी सरळतेनं त्यात चालायला हवंय. So there is an impartation of the gifting of the grace of God. देवाच्या कृपेच्या देणग्यांची एक ओतणी असते, When you receive from one another. एकमेकांपासून ती आपल्याला मिळते. But don't open your spirit to any Tom, Dick and Harry. असं अन्याबन्या सुन्यामन्या सगळ्यांसमोर आत्मे उघडू नका. See? Sometimes there are people I have never met who have opened themselves to the ministry. कधी कधी काही लोक मी पाहिलेले आहेत की ज्यांनी स्वतःला उघडं करून टाकलेलं आहे सेवेसाठी. See? And they listen to me, माझं ऐकतात ते, and some of the graces begin to flow in their lives. मग काही कृपा त्यांच्या जीवनात व्हायला लागते. Yes. If you consider me as an evangelist and if you flow with me, some of the graces will flow in your life. तुम्ही जर मला मानत असाल सुवार्तिक, देवाच्या शब्दाची सेवा करणारा म्हणून, तर मग तुमच्यात काहीतरी वाहू शकतं माझ्या जीवनातनं. See? If you consider a person of value, take it from him. एखाद्या माणसाची तेवढी किंमत तुम्ही जर करत असाल की नाही याची एवढी किंमत आहे, तर त्याच्याकडनं म्हणजे खरोखरच आहे, तर त्याच्याकडनं तुम्ही घेऊ शकता. Every Facebook fellow is not a true evangelist or a prophet or a teacher or a pastor. फेसबुकवरचा प्रत्येक अन्या बन्या मन्या सुन्या तो म्हणतोय त्या पद्धतीनं देवाचा सेवक आहेच असं नाहीये. Yes, there are genuine ones. अस्सल आहेत, मी नाही म्हणत नाही, ते असल्यामुळे अस्सल नाहीसे झाले असंही होत नाही, अस्सलवाले पण आहेत. But how much it requires? Not even 10 rupees to put your post. पण फेसबुकवर पोस्ट टाकायला किती Free. वेळ लागतो रे? किती वेळ लागतो? हा, इंटरनेट त्या मोबाईल मध्ये भरायला किती पैसे लागतात? Just put one tie and ते stand भरलं. there before the stage and then say. आणि घाला एक टायन उभे राहा, मी असा असा आणि बोला, झालं. फॉलोइंग बढ़ती, कमेंट आते, हो गया हे सेवक. Thus says the Lord, God is going to bless somebody here. सेनाधीश परमेश्वर म्हणत आहे की देवाला कोणाला तरी इथे आशीर्वादित करायचं आहे. And the 100 likes. हो गया, 100 लाईक आले, 15-20 फॉलोइंग आली, झालं, हिसकी बन गई. That is not the way God developed David. सगळा प्रकारच बरोबर नाही. अशा रीतीने थोडं देवाने दाविदाला विकसित केलं होतं. No, he went through trial, असं नाही, tribulation, संकटातनं, persecution, chased after त्रासातनं, God. समस्येतनं जाऊन तरी देवा मागे तो चालला, बनला, घडला. And some people just take lock, stock and barrel. आणि काही लोक मात्र हे असंच घेऊन टाकतात.
See, it is very important to know when to close our spirit, when to open पण our spirit. असं नाही, हे असंच सगळं घ्यायचं नसतं. आपल्याला कळायला पाहिजे आपला आत्मा कधी बंद करायचा, कधी उघडायचं, कोणाचं काय ऐकायचं, किती ऐकायचं, केव्हा ऐकायचं, कुठं ऐकायचं. When you hear the word of God and when your spirit says, yes, this is the word of God, take it in, open your spirit, take it and you shall be blessed. देवाचं वचन ऐकत असताना खरोखर तुम्हाला जर आत्म्यातनं असं वाटलं की हे देवाचं वचन बरोबर आहे, घ्या ते, वापरा ते आणि व्हा आशीर्वादित. Amen. आमेन. Praise the Lord. देवाला धन्यवाद. I'll pray for you. मी तुमच्यासाठी आता प्रार्थना करीन. There shall come an impartation on your life. तुमच्या जीवनावरती ओतणी होईल बरं का. Open your spirit. आपले आत्मे उघडा. Always when you are hearing the word and you feel that this, you sense in your spirit this is from God, open your spirit to receive it. नेहमी देवाचं वचन ऐकताना आत्मे उघडायचे. जेव्हा तुम्हाला कळतं की नाही हे देवाच्या आत्म्यापासूनच येत आहे, तेव्हा आपला आत्मा त्यासाठी उघडायचा. Sometimes God speaks to you कधी कधी देव तुमच्याशी बोलेल, and He says, बोलतो आणि म्हणेल son, की मुला this is for you. हे तुझ्यासाठी आहे, Daughter, मुली this particular verse was for you. हे वचन तुझ्यासाठी होतं बरं का. In all this message that I gave today, आज जो काही उपदेश मी केलाय त्या सगळ्यात at different levels God has been speaking to you वेगवेगळ्या स्तराने देव तुमच्याशी बोललेला आहे. according to our needs आपल्या गरजेनुरूप, and according to our requirements. आपल्याला जे हवं आहे त्यानुरूप. What your needs are and requirements are, that is the time the spirit in you says, this is for you. आणि तुमची जी काही गरज असते, तुम्हाला जे काही हवं असतं तद्नुरूप त्यावेळेला तुमच्यातला आत्मा तुम्हाला सांगेल की हे तुझ्यासाठीच आहे, This is spoken for you. हे तुझ्यासाठीच बोललं गेलं. And take it आणि मग त्यावेळेला ते घ्यायचं and you shall be blessed. आणि तुम्ही आशीर्वादित व्हाल. Loving Heavenly Father, प्रेमळ स्वर्गीय बापा, I'm full of the Spirit of God. मी देवाच्या आत्म्याने भरलेलो आहे. Your Spirit is upon me. तुझा आत्मा माझ्यावर आहे. As I'm praying for my people, जसं Lord, माझ्या लोकांसाठी मी प्रार्थना करत let there आहे, be an impartation. ओतणी होऊ दे. According to the needs, let there be an impartation. त्यांच्या गरजेनुरूप त्यांच्यावर ते ओतलं जाऊ दे. According to what they need from you, let it come upon them. तुझ्याकडनं त्यांना जी गरज आहे त्या गरजेनुरूप त्यांच्यावर ओतलं जाऊ दे. As they are opening up their spirits, जसं ते त्यांचा आत्मा उघडतायत, let the right things enter into them योग्य गोष्टी त्यांच्यात प्रवेश करू दे. and let them be blessed in Jesus' name. येशूच्या नावात ते आशीर्वादित होऊ दे. See, you're getting that impartation. बघा now. तुम्हाला ते इम्पार्टेशन, ती ओतणी It's तुमच्यावर coming in you होती. now. येत आहे ते तुमच्यावर आता, It's coming in you. येत आहे ते तुमच्यावर आता, It's touching you. स्पर्श होतोय तुम्हाला, A change is coming. एक बदल येतोय A तुमच्यात, blessing is coming. आशीर्वाद येतोय A तुमच्यात. seed is sown. एक बी It पेरलं is गेलं germinating. आणि ते बी आता It is मुरलं bearing जातंय fruit. आणि ते फळ देतंय. Thank you, Father. देवाला धन्यवाद. Thank you, Jesus. देवाला धन्यवाद. Every one of them should be blessed. Lord. प्रत्येक जण त्यांच्यातला आशीर्वादित झाला पाहिजे. Spiritually, physically, mentally. आत्मिक रीतीनं, शारीरिक रीतीनं, मानसिक रीतीनं, According to their needs, त्यांच्या गरजेनुरूप you satisfy them तू today. त्यांना तृप्त कर आज. Thank you, Father. धन्यवाद बाबा. I believe it is done. माझा विश्वास आहे हे झालंय, In Jesus' name, I कारण येशूच्या नावात मी मागितलंय. आमेन. Amen. Praise God. देवाला धन्यवाद. There has been an impartation in your spirit. तुमच्या आत्म्यावरती ती ओतणी झालेली आहे. You're going to see a change, एक बदल तुम्हाला दिसणार a आहे, development, एक विकसन a दिसेल, blessing. आशीर्वाद दिसेल. Amen. आमेन. Take it with you ते घ्या तुमच्या बरोबर and stay blessed. आणि आशीर्वादित राहा.